या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं गौरव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक निगारवा उद्योग समूहाचे सर्व सतीश भाऊ आखरे आपले या ठिकाणी आगमन होत आहे। या ठिकाणी कुदळे परिवाराच्या वतीने आपलं आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्माननीय होते वाखरी गावचा किंवा उभवता नेतृत्व श्री शेट्टी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्योजक महेश आबा रायकर आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। अगत्यपूर्वक स्वागत। ज्यांचं दमदार या ठिकाणी एक पदाधिकारी शुभ आगमन होत आहे त्या पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौभाग्यवती तेजस्विनीताई पडळकर ताईंचं या ठिकाणी दमदार शुभ आगमन होतोय। ताईंचं देखील अविनाश भाऊ पुदळे मित्र परिवाराच्या वतीनं अगत्यपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। आणि या विद्यालयाचा विद्या विकास मंदिर तसं म्हटलं तर शाळा गावची नाक असते आणि गावाने सहकार्य केलं तर शाळा अशी 100% निकाल देत असते। विद्या विकास मंदिराची एक यशस्वी विद्यार्थिनी कुमारी आरती महादेव चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सभापती माननीय सुखदेवरावजी चोरमले यांना विनंती करतो। आरती महादेव चौधरी वाणिज्य शाखेत 81% गुण मिळवून ही विद्यार्थिनींनी उत्तुंग यश निर्माण केले। तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक कौतुक करतो। त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती याच विद्यालयाची विद्यार्थिनी महेक मनसर तांबोळे हिचाही या ठिकाणी सन्मान होतोय। 78% मार्क मिळवून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। महेक मनसूर तांबोळे यानंतर या विद्यालयाचे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणारे अनुराधा नेताजी जाधव मान्यवताईंच्याही शुभ हस्ते या ठिकाणी 76.83% गुण मिळवून या विद्यार्थिनी या भागाचं नाव चमकलेलं आहे। यानंतर कला शाखेतील सानिया निसार शेख यानंतर द्वितीय क्रमांकाने अस्मिता अरुण पात्रे जयश्री नाथाजी चव्हाण ही विद्यार्थिनी कला शाखेत या ठिकाणी विशेष प्रावीण्य मिळालेले आहे। हा सन्मान कशा करता यांच्याकडे बघून दुसऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बल निर्माण होतं म्हणून खऱ्या अर्थाने हा शैक्षणिक सन्मान या ठिकाणी होतोय। वेळ होते याची जाणीव मला आहे। आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे गुरुवरील कैलास विद्या मंदिराचे शिक्षक माननीय सावंत सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी सभापती महोदयांना विनंती करतो। साबळे सर जाधव सर एकत्रितपणाने सभापती महोदयांना विनंती करतो। वाणिज्य शाखेचा 100% निकाल आजचा 95% निकाल लागलेला आहे। या शाळेचा कौतुक करतो या शाळेतील सर्व शिक्षक बांधवांचं आणि सभापती महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानाचं वितरण झालं। संजय गांधीचे श्री वाघमारे साहेब आपल्याला विनंती आपला सन्मान होतोय। वेळ कमी आपला सन्मान करण्याचं नियोजन केलं। चला वाघमारे साहेब मान्यवर विनंती आपण आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशा स्वरूपाची विनंती। संजय गांधी निराधार योजनेचे समन्वयक माननीय वाघमारे सरांचा सन्मान या ठिकाणी संतोष भाऊ आखाडे यांना विनंती करतो। वाघमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न व्हावं। जे लाभार्थी आहेत त्यांचा एकत्रितपणानं छायाचित्र घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोच देण्यात यावी आणि नंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला प्रारंभ होतो। सौभाई प्रकाश खडके मंदाकिनी माघार गायकवाड रोहित किरण कोळपे दिलीप रामदास बैरागी प्रकाश लक्ष्मण नवले साहेबराव लक्ष्मण नवले सुनीता अशोक मदने अमोल अशोक टेकवडे अलका बाबासाहेब तुरे या जातीच्या दाखल्यांचं वितरण या ठिकाणी होणार आहे आणि ते होते या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते जातीच्या दाखल्यांचं वितरण
या शिबिर समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी होते. मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो. सूरजजी स्वर्गीय यांना विनंती तर करूया. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. या कार्यक्रमाचा प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय नंदेवरे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी शिवकार्याच्या व्यासपीठाला यायचं. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ रमेश कुदळे यांची समाज कल्याणच्या समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी शासकीय योजना असतील आरोग्य शिबिर असेल याचं आयोजन या ठिकाणी आमदार राहुल नकुल यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेश भाऊ शेळके यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी केलेले आहे. पण हे फक्त मिळवण्यासाठी नसून ते काम करण्यासाठी आहे, जे सेवेसाठी आहे. हे कर्तव्य या ठिकाणी अविनाश भाऊनी प्रथमच आपल्या कामानं सिद्ध केले. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू गोरगरिबांना याचा चांगल्या पद्धतीचा लाभ या ठिकाणी होणार आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांना होणार आहे. योगायोगाने अविनाश रमेश कुदळे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचा मर्यादा करता वेगवाजी न करता तो अनेकही खर्च टाळून त्यांनी या अतिशय उत्कृष्ट असं काम आरोग्य शिबिर घेऊन गेलेलं आहे. त्यांचं उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी कौतुक करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना जनसेवेसाठी उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हे उपस्थित सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल नकुल यांचे चिरंजीव कुमार आदित्य राहुल नकुल यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो. तो सन्मान उदय सुधीरजी चिरोडे यांना नेतृत्व करतो, त्यांनी करावा. मंडळी, समाजसेवेचं बाळकडू ज्यांना घरातूनच प्राप्त झालं, बाळकडू लहान वयातच समाजसेवा करण्याचं बाळकडू वडिलांच्या आजोबांच्याकडून आजीकडून ज्यांना प्राप्त झालं ते आदित्य राहुलजी कुल आज या ठिकाणी समाजसेवेमध्ये काम करीत असताना हाही उद्याचा चमचमता तारा आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी नंदेवाले साहेबांचा सन्मान या ठिकाणी संतोषी आखाडे यांच्या शिवहस्ते होतोय. मी या ठिकाणी या गावचे सन्माननीय उपसरपंच सुभाषबाबू यादव यांना विनंती करतो आपल्या शब्द सुमनांनी या ठिकाणी अविनाश भाऊ कुदळे यांना शुभेच्छा देण्यात याव्यात आणि उपस्थितांचं स्वागत करावं. आज माननीय अविनाशजी रमेश कुदळे यांच्या पुणे जिल्हा समाज कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आणि योगायोगाने तुमच्या शर्तीला योग म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण शासकीय योजना भांडे रक्तदान शिबिर, मोफत रक्त शिबिर व आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे. या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल आपणही उपस्थित राहिला. दोन्ही कुटुंबाच्या वतीनं आणि या अविनाश कुदळे आमच्या युवक ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. तसेच सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कार्यक्रमाचा वेळ भरपूर झाला असल्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करीत नाही. त्याच्यामुळे उपस्थित सर्वांचे आज आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या युवक ग्रामस्थांच्या तर्फे आमचे अविनाश कुदळे असतील, आमचे सुरेशभाऊ मार्गदर्शक सुरेशभाऊ शेळके असतील, सभेंना धोरणे असतील, सर्वांच्याच वतीनं आजच्या कार्यक्रमाची आपण रूपरेषाच्या निमित्ताने वाढवण्याच्या रूपरेषेच्या निमित्ताने आपण उपस्थित राहणार सर्वांचीच आज मी कौतुक करतो. मी राजश्री सागर मस्के यांना विनंती करतो की आपण वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा प्रदान कराव्या. धन्यवाद. ताईंच्या सर्वच ताईंच्या या ठिकाणी सदिच्छा प्रदान झालेल्या आहेत.
असं म्हटलं जातं, तरुणांचं प्रेरणास्थान चोरवले साहेब, असं म्हटलं जातं आदित्यच्या बाबतीत, तरुणांचं प्रेरणास्थान हिंदुत्वाची प्रखर मशाल आणि नेतृत्वाची धारदार तलवार आदित्य प्रकाश. ही धारदार तलवार आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर मी सागरशेठची मस्ती यायला विनंती करतो, शब्द समाधानी आपण शुभेच्छा सदिच्छा प्रदान कराव्या. विवेक विकांक्षा किरे माझे उपसरपंच ग्रामपंचायत बोरी बडक आपलं शुभ आगमन होते. स्वागत. त्याप्रमाणे आपल्या समोर आलेले कोळपे सरपंच असतील, आपले सर्वच या ठिकाणी सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सागरशेठची मस्ती यायला विनंती करतो, आपण शुभेच्छा सदिच्छा प्रदान कराव्यात. उपस्थित आदरणीय व्यासपीठ तालुक्याचे लोकप्रिय स्वागत सहकारी मित्र सुद्धा भाऊ होते, माजी नगरसेवक सुरेश भाऊ शेळके, तालुक्याचे आमदार आदरणीय गावदार आपल्याचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र आदित्यजी कुल, विविध गावचे सरपंच सहकारी, ते 2 तालुक्याच्या पंचायत सदस्य ते सुद्धा बरोबर राजसाहेब असते, ते शेळकेताई, सगळ्यांच्या वतीने आपल्या सभाचे लाडके नेते अभिनय भाऊ कुदळे आणि आनंद कोटे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर यवत पोलीस स्टेशनचे कर्तव्य अधिकारी, त्यांचा ते या ठिकाणी विचारधारा असे असते, आधी खाकी आणि नंतर बाकी. खाकीचे ते पुजारी आहेत, खाकीचे पाईक आहेत, खाकीचे सेवक आहेत. मी माननीय अधिकारी श्री नंदिवाले साहेबांना विनंती करतो, आपल्या शब्द सुमनांनी आपल्या मित्राला आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात. जिल्हा परिषद सदस्य आपले आणि अभिनंदन कुंबळे वाढदिवसाला शुभेच्छा. कारण की अशा प्रसंगी वाढदिवस साजरा करणे ही एक गोष्ट आहे. ज्याप्रमाणे गरिबांतील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक माध्यम म्हणून तिथे आपण जे कार्य केलेलं आहे, जे शिबिर सरकारी योजनेचं लाभ मिळवते, त्यासाठी प्रयत्न चांगल्या प्रकारे केला आणि अशा प्रकारे त्यांना पुढील वाटचालीसाठी व प्रत्येक गोष्टीला यश संपादन होण्यासाठी शुभेच्छा देतो मी आणि अशा प्रकारे संपवतो. सभापती महोदय, आजपर्यंत माझा समज असा होता, सुगंध फक्त फुलांनाच असतो, परंतु आज कळलं सुगंध तर पोलीस अधिकाऱ्यांच्या निघणाऱ्या मुखातल्या वाणीला सुद्धा असतो. शब्दांचा सुगंध साहेबांच्या अमृत वाणीने किती सात्विकता होते, किती प्रासादिकता होते साहेबांच्या शुभेच्छामध्ये. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या वाणीमध्ये ज्यांनी केले ते डाळिंबचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी मस्के यांचा सन्मान या ठिकाणी राहून गेलाय. त्यांनी सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला. तो सन्मान आदित्य राहुल कुल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर उपस्थित सर्वांचं स्वागत शुभेच्छा. दोन पंचायत समितीचे सभापती सन्माननीय आदरणीय सुखदेव भाऊ चोरवले हे देतील.